हॅलो मी आहे तर तुमचे स्वागत करीत आहे आपल्या छोट्याशा लाडक्याशा यूट्यूब चॅनलवर. त्याचे नाव आहे एजी अकॅडमी. आज आपण राज्यशास्त्रातील संविधानाची वाटचाल हा धडा शिकणार आहोत. या धड्याचे 3 मुख्य खांब आहेत: लोकशाही, सामाजिक न्याय व समता, न्यायव्यवस्था. राज्यशा राज्यशास्त्राच्या आत्तापर्यंतच्या पाठ्यपुस्तकापर्यंत मधून आपण स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्य आणि त्यातून व्यक्त होणारे तत्वज्ञान, याचबरोबर संविधानाचे निर्माण केलेले शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधित भारताचे स्थान याचा विस्तृत आढावा घेतला. भारताच्या संविधानाने भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मानले आहे. नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे स्वातंत्र्याबाधित म्हणून संविधानात महत्त्वपूर्ण तरतुदी केलेल्या आहेत. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्राकृतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते. भारताच्या संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत संविधानाच्या आधारे जी राजकारभार झाला, त्यातूनच भारतीय लोकशाहीचे व्यापक होत गेले स्वरूप. भारतातल्या राजकीय प्रक्रियेचे झालेले महत्त्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलले गेलेली पावले यांचा प्रस्तुत प्रकार आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. हा धडा अशा अर्थाने 3 मुद्द्यांपुरता मर्यादित आहे: लोकशाही, सामाजिक न्याय व समता आणि न्यायव्यवस्था. चला तर सुरुवात करू. लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे घराचं नियोजन. घरात नवीन टीव्ही घ्यायला असेल तर घरातले सगळे सदस्य एकत्र बसून चर्चा करतात आणि बहुमताने निर्णय घेतात. येथे हुकुमशाही चालत नाही. देशाची तसेच असते, म्हणजे लोकशाही. आणि राजकीय प्रबलता. लोकशाही फक्त पुस्तकात असून चालत नाही, तर लोकांनी प्रत्यक्षात मतदान करून सरकार निवडणे आणि सरकारच्या कामावर लक्ष ठेवणे म्हणजेच राजकीय प्रबलता. हे झालं थोडक्यात. आता राजकीय प्रबलता. लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही, त्या संरचनेच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यास लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा व स्थानिक शासन संस्था आहेत. जनतेच्या सहभागाच्या आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतीय लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याने दिसते. ठराविक मुद्द्यानंतर मुक्काम आणि न्याय वातावरणावर होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे. लोकसंख्या व विस्तार या दोन्ही बाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळीवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रबल होण्यास मदत झाली आहे. निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नाबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत. प्रश्नांच्या पर्यायाचा विचार करून मतदान करण्यास विस्तृत वाढ झाली आहे. मताधिकार. भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली होती. त्यानुसार मतदाराची व्यक्ती मुळातच व्यापक होती. मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक नागरिक भारतीय स्त्री पुरुषांना
21 वर्ष वयाची अट निश्चित करून देण्यात मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष इथपर्यंत आणले. स्वतंत्र भारतातील नवयुवा वर्गामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. इतकी मतदारसंख्या अन्य कोणत्याही लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदानाच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरलेले. भारतीय राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदललेले आहे. खालील बदल कशामुळे झाला ते सांगू शकाल का? राजकारभारात महिलांना सहभागी वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. दुर्बल समाज घटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आले. संविधान 11 व 12 अशा नव्या 2 परिशिष्टींची भर पडली. माहितीचा अधिकार RTI 2005. लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असताना त्यांच्याशी असणाऱ्या शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सक्कम सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. त्यानुसार माहितीच्या शिक्षणाचा व अन्य सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कामुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झाली आहे. हक्काधारित दृष्टिकोन. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून अनेक सुधारणा झाल्या, परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती. गेल्या काही दशकात सुधारणा मात्र नागरिकांचा तो हक्कच आहे या भूमिकेतून घेत आहेत. अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे शासन व नागरिक यांच्या संबंधात कोणते बदल होतील असे तुम्हाला वाटते? चर्चा करा. भारतातील नागरिकांना रोजगार मिळवण्याचा हक्क असावा असे तुमच्यास वाटते का? सर्वांना निवडण्याचा हक्क मिळावा तर आपल्या देशातील लोकशाहीवर त्याचे कोणते परिणाम होतील असे तुम्हाला वाटते? सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे. या 2 मूल्यांवरून आधारलेले एक नवा समाज निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केला आहे व त्या दिशेने आपली वाटचाल होत आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबीमुळे व्यक्तीवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांना दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची
विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात, परंतु शासनाच्या धोरणावर व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते. लोकशाही अधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजे. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे समावेशातील लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होतो. या सर्व दृष्टीने आपल्याला देशात कोणते प्रयत्न झाले ते पाहू. राखीव जागेचे धोरण जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगारच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाजासाठी राखीव जागेचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गांसाठी राखीव जागा तरतूद आहे. अनुसूचित जाती जमाती व त्यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा. सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा कायदा करण्यात आला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला असून अत्याचार घडलेल्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अल्पसंख्याकांची तरतूद. भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळण्याच्या यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश इत्यादी घटकावर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केलेला आहे. अल्पसंख्याकांविषयी ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कामुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळालेले आहे. महिला संबंधित कायदा व प्रतिनिधित्वाची विषयक तरतुदी. स्वतंत्र काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांची सुरुवात झाली. महिलांमधील निरक्षरता दूर करणे, त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देणे यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्येची दखल घेऊन काही धोरणे निश्चित करण्यात आली. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा, हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा काही महत्त्वपूर्ण तरतुदीत महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासून कमी आहे. जगभरातील अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला. भारतातही दृष्टीने बदल होत आहेत. 73व्या व 74व्या घटनादुरुस्तीत स्थानिक शासन संस्थेतील 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 50% पर्यंत वाढवण्यात आले आहे. महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आले. राज्यांमधील राज्य महिला आयोग आहे. घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेले महत्त्वाचे पाऊल आहे. स्त्रियांची प्रतिष्ठा, आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केली. पारंपरिक सर्वोच्चत्व आणि अधिकारांच्या नाकारणारा हा निर्णय भारतीय लोकशाहीचा आवाका वाढवा, त्यातील समावेश अधिक अर्थपूर्ण आहे. महिलेचे प्रतिनिधित्व. शेजारील तक्ता काळजीपूर्वक वाचा व
दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. सर्वात कमी महिला खासदार संख्या कोणत्या वर्षात निवडणुकीत आढळते? 1951 ते 1952 आणि तसेच 1957 मध्ये पण. सर्वाधिक महिला खासदारांची संख्या कोणत्या वर्षी निवडणूक आढळते? 2014 66 म्हणजे 12.15%. तक्त्यातील महिलांच्या आधारे लोकसभा निवडणुकीत महिला खासदार 1951 ते 1934. 2014 वृक्षालेख स्तंभालेख तयार करा. तुम्हाला काय वाटते? सार्वजनिक जीवनातील महिला दुष्मता कमी राहिलेली आहे. कुटुंब रचना, सामाजिक परिसर, आर्थिक क्षेत्र आणि राजकीय अवकाश अधिकाधिक खुले होत गेल्यास महिलांना निर्णय प्रक्रियेत सामील होऊन एकूण राज्यकारभारातील वेगळी दिशा देण्याची संधी मिळेल. यासाठी प्रतिनिधित्व संस्थेमधील महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. न्यायालयाची भूमिका. लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय व समता या दिशेने देशाची प्रगती करण्यास भारतीय न्यायालयाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. न्यायालयाने संविधानातील तरतुदीचा अर्थ लावताना संविधानातील मूळ उद्दिष्ट आणि संविधानकाराचे हेतू यांना प्राधान्य दिले. न्यायालयाचे या संदर्भातील योगदान आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ. संविधानातील मूलभूत चौकट. संविधान प्रवाही असते. एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे त्याचे स्वरूप असते. परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे. संसदेच्या ह्या अधिकार मान्य करत न्यायालयाने संसदेला या तिच्या अधिकारावरील मर्यादेची जाणीव करून दिली. संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकट संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतलेली आहे. हेही जाणून घ्या. संविधानाच्या मूलभूत चौकटीतील साधारण पुढील तरतुदी समावेश होतो. शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप. संविधानाने संघराज्यात्मक स्वरूप. देशाचा एकात्मक संवर्धन. देशाचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता आणि संविधानाचे सर्वश्रेष्ठता. निर्णय. संविधानातील मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत. न्यायालयाने ज्या काही महत्त्वाच्या विषयावर निर्णय दिले आहेत त्यात बालकांचा हक्क, मानवी हक्काच्या जपणूक, महिला प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज, व्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासींचे समीकरण यासारख्या विषयांना समावेश करत येईल. न्यायालयाच्या या विषयावर निर्णयातून भारतातील राजकीय प्रतिक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. समजून घ्या काही महत्त्वाचे आहे. लोकशाहीसाठी सुशासन किंवा उत्तम शासन व्यवहार करणे आवश्यक असते. यासाठी खालील वैशिष्ट्यांचा समावेश आवश्यक असतो. सुशासनाची ही वैशिष्ट्ये लोकशाहीत आणण्यासाठी काही करावे लागेल. उत्तरदायित्व, जबाबदारी जाणणारे सरकार, प्रभावी आणि कार्यक्षम सरकार, प्रतिपादन करणारे सरकार, पारदर्शी कारभार, न्याय व सर्वसमावेश विकास, शासकीय यंत्रणे व निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग. जाणून घ्या.
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडच्या काही वर्षात वरील विषयांवर काय निर्णय दिले आहेत ते शोधा, त्यावर चर्चा करा. भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधान व त्यावर आधारित शासनाने घेतलेले वाटचाल याचा आपण इथे आढावा घेतला. अर्थातच भारतीय लोकशाहीपुढे अनेक आव्हाने आहेत. शासनाच्या कायद्यामुळे व धोरणांमुळे सर्व समस्या संपुष्टात आल्या असा याचा अर्थ नाही. आजही आपल्या समोर अनेक नवीन प्रश्न आहेत, परंतु लोकशाहीसाठी आवश्यक असणे किमान जनमानस आकारास आले आहे. पुढील पाठात आपण भारतातील निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती घेणार आहोत. चला तर आता आपण जाणून माहिती करून घेऊया. IMP प्रश्न. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. महाराष्ट्रातील स्थानिक शासनामध्ये महिलांसाठी टिंब जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या IMP आहे. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांच्या स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले? हे पण IMP आहे. लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंब हे पण IMP आहे. याचं उत्तर पण दोन्ही प्रश्नांचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकाराम स्पष्ट करा. लोकशाहीतील जगातील सर्वात भारतातील लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. चूक की बरोबर? बरोबर. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली. चूक. संविधानाचे स्वरूप जिवंत दस्तऐवज प्रमाणे असते. बरोबर. पुढील संकल्पना स्पष्ट करा. हक्काधिकार, दृष्टिकोन आणि माहितीचा अधिकार हे दोन्ही पण खूप IMP आहे. लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. मतदारांचे वय 21 वरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले? सामाजिक न्याय व प्रस्थापित करणे म्हणजे काय? न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयामुळे महिलांना सन्मान व प्रतिष्ठ जपणूक झालेली आहे? अशाच प्रकारे आपला आजचा धडा संपलेला आहे. याच्या डिजिटल नोट्स पाहिजे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.